उत्पादकांकडे दुर्लक्ष होतंय का आहे, कारण राज्यातील दुधाला सगळ्यात कमी दर मिळतोय। महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात कमी दर दूध उत्पादकांना मिळतोय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रति लिटर 5 ते 10 रुपयांना दर कमी आहे। तर सध्या राज्यामध्ये सरासरी दूध खरेदी दर हा 27 रुपये लिटर इतका आहे आणि राज्यातले गोकुळ तसंच बारणा हे 2 सहकारी दूध संघ अपवाद त्याला आहेत, कारण त्यांचा खरेदी दर प्रति लिटर 32 रुपये इतका आहे, म्हणजे त्यांचाच खरेदी दर जास्त आहे। तर इतरांकडून जे दूध खरेदी केलं जातं ते फक्त 27 रुपये दराने सरासरी खरेदी केलं जाते। तर कर्नाटकमध्ये मात्र हा दर 35 रुपये आहे, तर गुजरातमध्ये 37 रुपये लिटर इतका आहे। आणि 6-7 महिन्यांपासून सरकारचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय, तसा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांची किमान 35 रुपये प्रति लिटर हमी भावाची मागणी आहे। तर दूध उत्पादकांच्या समस्या आपण लोकशाही मराठीवर जाणून घेत आहोत। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावर खबरबात या ठिकाणी आपण मांडत आहोत। तर लोकशाही मराठी कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील खबरबात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे। दरम्यान देशातल्या प्रमुख राज्यातील गाईच्या दुधाचा खरेदी दर नेमका काय आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात सगळ्यात कमी खरेदी दर आहे आणि इतर राज्यांमध्ये हा दर नेमका कसा आहे ते आपण बघणार आहोत। याच्यामध्ये केरळमध्ये 40 ते 41 रुपये प्रति लिटर इतका खरेदी दर आहे। पंजाबमध्ये 39 ते 40 रुपये आहे। त्या पाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये 37 ते 38 रुपये लिटरनं दूध खरेदी केली जाते। तेलंगणामध्ये 35 ते 38 रुपये लिटरनं दूध खरेदी केलं जातं। प्रमुख राज्यांमधील हे दूध खरेदी दर आपण बघतोय। आसाममध्ये 38 रुपये लिटरनं खरेदी केलं जातं। गुजरातमध्ये 36 ते 37 रुपयांना, पश्चिम बंगालमध्ये 36 ते 37 रुपये लिटरनं खरेदी केलं जातं। त्याचबरोबर बिहारमध्ये 35 रुपये लिटर, कर्नाटकमध्ये 35 रुपये, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रापेक्षा जास्त दर आहे, 32 ते 33। तमिळनाडूमध्ये 32 ते 33 रुपये लिटर। महाराष्ट्रामध्ये मात्र हा दर 27 ते 28 रुपये लिटर, म्हणजे सगळ्यात कमी असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।